close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. आता आपण आपलं चर्च फिरून झाल्यानंतर तिथून निघालो आपण साऊथ गोव्याला जायसाठी. आणि जाताना इथे आपल्याला एक मंदिर आहे, श्री शांतादुर्गा मंदिर. तर तिथे आपण विजिट करायला आलो. खूप सुंदर असं मंदिर आहे हा. तर चला आपण आतमध्ये वगैरे जाऊन बघूया कसा व्ह्यू आहे आणि फोटोशूट वगैरे करूया इथं, कारण इकडे जेवढी लोकेशन आहेत खूप मस्त आहेत फोटोशूट करण्यासाठी, तर बहुत जबरदस्त. हे बघा मित्रांनो, आपण आपल्याकडे नारळ पिऊन झाल्यानंतर नारळ फेकून देतो आणि इथे बघा किती छान यूज केला आहे. हे पूर्ण मूर्ती जे बनलेले आहेत हे सगळे नारळावरती बनलेले बघा. बॉटल हे यूज करून इथे नारळ आणून ठेवतात. हे बघा हे नारळ आहे आणि याला बिलकुल मूर्तीचा आकार करून तयार करतात. इथे किती सुंदर अशी म्हणजे कलाकृती आहे बघा. इथे आपल्याला असं आपल्या नावाचं सुद्धा बनवून मिळेल वेळेवरती. इथे आपल्याला पिण्यासाठी थंड पाणी पण मिळेल. पाणी हे खूप छान थंड आहे. इकडे आपल्याला शूज वगैरे ठेवायसाठी स्पेस बनवलेला आहे, जुता घर टाईप. आणि हे बघा बाजूलाच बघू शकता किती छान कबुतरांचा इथे जमाव झालेला आहे. चला आपण यांना उडवूया एकदा. शांतादुर्गे आई म्हणजे तूच शांती दूत. शांतादुर्गे आई म्हणजे तूच शांती दूत. आम्ही तुझो धुवो आणि माये आम्ही तुझो धुवो आणि. मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे, परंतु आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण शूट वगैरे काही घेतलं नाही, कारण आपण नियमाचं उल्लंघन करत नाही कोणत्याही ठिकाणी. त्याच्यामुळे शूट वगैरे काही घेऊ शकलो नाही. पण खूप सुंदर असं आतमध्ये बनवलेलं आहे. तर चला मग आपण बाहेरूनच संपूर्ण एक्सप्लोअर करूया जेवढं करता येईल आपल्याला. आमच्या जीणेतलो काळो काढून उजवाडाची किरण मजा
अडल्या पावला जैताची दाखवे वाट अडल्या पावला जैताची दाखवे वाट अडल्या पावला जैताची दाखवे शांता दुर्गे आई म्हणजे तूच शांती दूत शांता दुर्गे आई म्हणजे तूच शांती दूत आम्ही तुझ्यो धुवानी गो माये आम्ही तुझ्यो धुवानी गो. आत्ता आपण गेलो होतो ते साड्यांचं दुकान आहे. म्हणजे देवीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती साड्या चढवल्यानंतर इथे विकायला ठेवतात ते. तर म्हणजे देवीचा आशीर्वाद वगैरे लाभतो असं मान्यता आहे इथं. त्याच्यामुळे इथे साड्यांचं शॉप आहे. आपल्याला लागल्यास आपण घेऊ शकतो. जगात शांती घडविल्या गे तुवे वाईट कारंभाला तुवे लावे तिन्ही लोकात तुझीच कीर्ती तुझ्या जुजवाडान आमची काळजा पेटे संकटान पडले